यानंतर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 5 जुलैच्या नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची 2026 ची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम येणार असल्याची माहिती आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। पात्र शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे। अडचणी, शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांच्या समस्या हे आपल्या सर्वांना माहित आहेत। त्यामुळे अनेक प्रश्न ह्यामध्ये अनेक जणांचे प्रश्न मांडले। मी सर्व सदस्यांना एवढं प्रामाणिकपणे सांगतो की साधारणतः मुख्यमंत्री महोदयांनी जी जाहीर केलेली जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आज आपण अजून आकडे घेतोय, साधारणतः त्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांच्या वर आणि अजूनही 56 लाख शेतकरी आणि साधारणतः 36,585 कोटी रुपयाची रक्कम इतकी माफी आपण देतोय। अजूनही त्यामध्ये सदस्यांनी पाठीमागं यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, काही निकषामध्ये काही अटीमध्ये बदल करणं गरजेचं आहे। या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांना आपण सगळ्यांनी त्यावेळी सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी, विरोधी सदस्यांनी पण गोष्टी चांगल्या मांडल्या, शेतकऱ्यांविषयी मांडल्या। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं यामध्ये आपण निश्चित प्रकारे यामध्ये बदल करू, यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे, यामध्ये बदल केल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल तो मुख्यमंत्र्यांनी उपसमितीला त्यामध्ये निर्णय घेऊन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। आणि आपल्याला परत तुम्ही उद्या म्हणसाल की मुख्यमंत्री म्हटले होते की 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल, ही गोष्ट बरोबर आहे। परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे, आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली जी योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल। हे पण आपल्या सगळ्या सदस्यांना, आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मी सूचित निश्चित प्रकारे करतो। खरं तर मी अध्यक्ष महोदय, मला कधी कधी शेवटी सुरुवात तर केली पाहिजे, सुरुवात केल्यानंतर वडेट्टीवार साहेब त्यातनं आपल्याला काय अडचणी आहेत त्यातनं शेवटी वडेट्टीवार साहेब 100% तुम्हाला पण शेतकऱ्यांची काळजी आहे, आम्हाला पण शेतकऱ्याची काळजी आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सुनेत्रावहिनी पवार आहेत, का हो त्यांना का दुःख? शेतकऱ्यांना जर कर्जमाफी ज्यादा रक्कम गेली त्यांना काय दुःख आहे की त्यांना कमी रक्कम गेली त्यांना काय आनंद आहे? ती पण शेवटी शेतकऱ्या, तुम्ही ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या। त्यामुळं त्यांना पण आम्हाला पण इथं बसलेल्यांना पंकजा ताई सकट सगळ्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे हो। त्यामुळे असं काय होईल विनाकारण असा एखाद्या वेळेस भ्रम केला जातो, तुम्हालाच काळजी आहे ना आम्हाला काळजी नाही। अरे आम्ही पण शेतकऱ्याची लेकरं होतो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। या राज्यातील माझ्या अडचणीला शेतकऱ्याला मदत करणं, कर्जमाफीच्या पाठीमागे उभा राहणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। हे पण आजच्या कार्य ह्याच्यामुळे तुम्हाला पुरवणी मागण्याची टायमाला सांगतो। तारीख पे तारीख 30 जून गेली आणि आता 5 जुलैचं आश्वासन। शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार? नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा विषय प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातील प्रश्न आहे। सरकारने अगोदर सांगितलं 30 जून पर्यंत कर्जमाफी देऊ, मुख्यमंत्र्यांनी स्वतः शब्द दिलेला होता, परंतु 30 जून संपला आणि आता नवीन घोषणा 5 जुलै पूर्वी कर्जमाफी देऊ। मग शेतकरी विचार करत आहे कर्जमाफी मिळणार तरी कधी, की फक्त तारीख बदलत राहणार? मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। बँकांचे फोन, नोटिसा, वाढतं व्याज आणि त्यामध्ये सरकारचे वारंवार बदलणारी आश्वासने। अगोदर 30 जून आणि आता 5 जुलै। उद्या पुन्हा दुसरी तारीख येणार का, याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शेतकरी म्हणत आहे घोषणा नाही तर निर्णय द्या, आश्वासन नाही तर खात्यात पैसे जमा करा। कारण शेतकऱ्यांचं आयुष्य तारखांवर चालत नाही, त्याला बियाणं घ्यायचं आहे, खतं घ्यायची आहे, पेरणी करायची आहे, वेळ निघून गेली तर नुकसान शेतकऱ्यांचंच होणार आहे, घोषणा करणाऱ्यांचं नाही। विरोधकांचा आरोप आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी तारीख पे तारीख दिली जात आहे। 30 जूनचा शब्द पाळला गेला नाही, परंतु आता 5 जुलैचा शब्द पाळला जाईल याची हमी कोण देणार? आज महाराष्ट्रातील लाखो शेतकरी एका उत्तराची वाट बघत आहे। कर्जमाफीची अधिकृत यादी कधी, केवायसी प्रक्रिया कधी आणि प्रत्यक्ष लाभ खात्यात कधी?
जर सरकारकडे सर्व तयारी पूर्ण असेल तर निर्णय जाहीर करण्यास उशीर का होत आहे? मित्रांनो, शेतकरी आंदोलन करायला रस्त्यावर येतो तेव्हा त्याला राजकारण नको असतं, त्याला फक्त न्याय हवा असतो. पाऊस वेळेवर येतो किंवा नाही, बाजारभाव वाढतात किंवा घसरतात, पण कर्जाची तारीख मात्र थांबत नाही. म्हणूनच शेतकरी विचारत आहे, सरकारच्या घोषणांवर विश्वास ठेवायचा की बँकेच्या नोटीसवर? आम्ही कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही, पण शेतकऱ्याला दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे, एवढीच आमच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तुमचं मत काय आहे? 30 जून नंतर 5 जुलैचं आश्वासन ही खरी दिलासा देणारी घोषणा आहे का पुन्हा एकदा तारीख पे तारीखच असणार आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेतकऱ्यांच्या अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.